अथ श्री साई सच्चरित अध्याय 38। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रित त्रितापहरा नमन गुरुवरा तव पायाम प्रणतपाला परम उदारा शरणागत भक्तोद्धारा करावया लोकोपकारा अवतारा धरी येले जय जयाजी द्वैत दलना जय जयाजी भक्त मनमोहना जय जयाजी भवापहरणा जय करुणा घना गुरुराया कोठील भाग्य आले फळा जेने हे चरण पाहिले डोळा भोगीला समागम सुख सोहळा गेली ती वेळा परती नये केवळ ब्रह्माची जी मूस ओतूनी शुद्ध स्वरूप परस आकारली जी मूर्ती सुरस तीच की संतावतंस साई तोची आत्माराम तोची पूर्णानंद धाम स्वये अवाप्त सकल काम करीत निष्काम भक्तास जो सर्वधर्म विधारक ब्रह्मक्षात्र तेज एक तया सह मृत्यूचा घोटक लक्षण हे त्रोटक जयाचे जन्म मरणादी संबंध तोडी तडतडा जो हे बंध तया मी जड अंध साष्टांग वंदन करीतसे कथाध्यायी आती आवडी वर्णिली साई नाथांची चावडी आता ये अध्यायी हंडी परिसथा खंडित सुखदायी तान्हे बाळ खाऊ जाणे काय खाऊ ते नेणे दूधवा कवळ लावून भरवणे काळजी ही घेणे मातेने तेशीच माझी साई माता लेखनी लेऊनी माझी या हाता लिहूनी घेई हा प्रबंध ऐता आवडीनी भक्ता कारणे युगाचे सिद्ध साधन मानव धर्म शास्त्री वचन कृती तप त्रेती ज्ञान द्वापारी यज्ञ दान केली सदा सर्वदा दान धर्म शुद्धा शांती परम वर्ण अन्नदान नित्य नेम कर्मात कर्म ह्य अद्य दोन प्रहरचे 12 अन्नाविन जीव घाबरा जैसे आपण तैसेच इतरा जाणील अंतरा तोची भला आचार धर्मा माझी प्रधान अग्रगण्य अन्नदान पाहू जातात याहून काही न आन श्रेष्ठत्वे परब्रह्म स्वरूप अन्न त्यातून भूते होती निष्पन्न अन्नाची जीवे जगाया साधन अन्नात लीन अवसानी वेळी अवेळी येता अतिथी अन्नदाने सुकवावा गृहस्थी अन्नाविन जे माघारा लाविती अचूक दुर्गती आमंत्रिती
वस्त्रपात्रादी दानी विचार, अन्नदानी न लगे आधार. कोणी कधीही येवो दारावर, भरवान अनादर अनादर तयाचा. ऐसी अन्नदानाची महती, यदर्थ प्रमाण प्रमाण श्रुती. म्हणून बाबा ही अन्न संतर्पिती, लौकिक रीती आचरिती. पैसा अडका इतर दान, अपूर्ण अन्नदानाविन. कायसे उडुगन शशी विहीन, शोभे का पद कावीन हार. षड्रसानी जैसे वरान्न, पुण्यात पुण्य अन्नदान. शिखर शोभेन कळसावीन, कमलविहीन सर तैसे. भजन जैसे प्रेमावीन, कुंकुमावीन सुवासीन. सुस्वरावीन गाण्याचा शीन, तक्रवलन अवलन अस्वादू. त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन, अंध पंगू बधीर दीन. तयालाही आधी घालावे अन्न, आप्तेष्ट जन त्यामागे. आता बाबांच्या हंडीची कल्पना, साधारणता शोधया मना. व्हावी म्हणून करीतो यत्ना, जिज्ञासू जना प्रीत्यर्थ. मशिदीची या अंगणात, चूल एक मोठी रचित. वरी विस्तीर्ण पातेले ठेवीत, पाणी ते निमित घालून. कधी मिठ्ठे चावल करीत, कधी पुलावा मास मिश्रित. कधी कणकेची मुटकुळी वळीत, वरांनी शिजवीत डाळीच्या. कधी करुनी कणिकेचे रोडगे, अथवा थापुनी कणिकेचे पानगे. सोडीत शिजत्या वरणात अंगे, मुटकुळा संगे हळूवार. मसाला वाटूनी पाट्यावरती, स्वये करीत पाक निष्पत्ती. मूग वड्या करुनी स्वहस्ती, हळूच सोडीत हंडीत. स्वर्गादी भुवनाची या आशा, यज्ञार्थी करवुनी पशुहिंसा. ब्राह्मण ही सेविती पुरोडाशा, सशास्त्र हिंसा ही म्हणती. तैसेच मुल्लास आज्ञापून, करवून शास्त्रोक्त मंत्रोच्चरण. बाबा ही करवीत अजाहनन, विधी विधान पुरसर. कधी मोठी कधी लहान, हंडीचे या प्रकार दोन. तिये माझी शिजवूनी अन्न, करवीत भोजन अन्नार्थिया. 50 जना पुरेसे अन्न, पूर्वीजी ती हंडी लहान. जियेत 100 पात्रे जेवून, उरे जे अन्न ती मोठी. तदर्थ आपण वाणी आकडे, स्वये जाऊनी ठरवीत आकडे. उधारीची वार्ता न तिकडे, पैसे ते रोकडे हातावरी. मीठ मिरची जिरे मिरे, भाजीपाला नारळ खोबरे. स्वये बाबा आणीत सारे, पूर्ण विचारे ठरवून. स्वये बैसोनी मशिदी ते, जाते मांडूनी निज हस्ते. गहू डाळ जोंधळिया ते, बाबांनी तेथे दळावे.
हंडी प्रित्यर्थ मुख्य परिश्रम, बाबाचा आपण करीत विश्रम. मसाला वाटाव याचेही कर्म, करीत की परम मनोभावे. करावया सौम्य वा प्रखर, चुल्ली माजील वैश्वानर. इंधने ही स्वय खालवर, करीत वरचे वर बाबा. डाळ घालून या भिजत, स्वये पाट्यावर वाटू लागत. हिंग जिरे कोथमीर मिश्रित, खमंग बनवीत खाद्य स्वये. टिंबुनिया कणकेचे गोळे, करुनी सव्वा हात वेटोळे. लाटूनिया मग ते सगळे, करीत पोळे पोळे विस्तीर्ण. जोंधळ्याचे पीठ आत, पाणी घालूनी प्रमाणात. करुनी आते तक्र मिश्रित, आंबीलही करीत करीत हंडीत. तीही आंबील अवघी याते, परम प्रेमे बाबा हाते. वाढीत इतर अन्ना समवेते, अति आदरे ते समयी. असो हंडी शिजली पूर्ण, ऐशी ती नीट पारखून. चुल्ली खाली उतरून, मशिदी नेऊन ठेवीत. विधीपूर्वक मौलवी हस्ते, फात्या देऊन त्या अन्नाते. प्रसाद पाठवीत म्हाळसापती ते, अनेक तात्या ते आरंभी. मग ते शेष अन्न सकळ, बाबा वाढीत निज हस्ते करून. मग ते शेष सकळ अन्न, बाबा वाढीत निज हस्ते करून. गरीब दुबळे तृप्त करून, सुख समाधान पावत. ते अन्नार्थी यावत तृप्ती, अन्न सेविती उल्हास वृत्ती. वरी बाबा आग्रह करीती, घ्या म्हणती प्रीतीने. कायतयांचे पुण्य गहन, जया हे लादले तृप्ती भोजन. स्वये बाबा ज्या ओगरीती अन्न, कायत्य धन्य भाग्याचे. जे येथे सहज येईल अशंका, प्रसाद म्हणूनी बाबा लोका. समास अन्न ही भक्त अनेका, निशंक मने का वाटीत. तरी या शंकेचे निराकरण, करावयान लागेशीन. जयास नित्याचे मांसाशन, तयासीच हे अन्न वाढीत. आजन्मात नाही सहवास, तया स्पर्शून देती मास. कधीही न करीती हे साहस, प्रसादी लालसा त्या देती. गुरु स्वये प्रसाद देता, सेव्याचा विकल्प येता. शिष्य पावे निजात्मघाता, अधपाता ते जाई. या तत्वीची कोठवर जाण, जाहाली आपुल्या भक्ता लागून. म्हणून थट्टा विनोदी करून, बाबा हे आपण अनुभवीत. ये अर्थीची अल्प वार्ता, आठविली जी लिहिता. श्रोता परीसी जे स्वस्थ चित्ता, निज हितार्था लागून. आली एकदा एकादशी, बाबा वदती दादापाशी. कोऱ्हाळ्यातून सगोतीशी, अनविशी कामज लागी. तदर्थ साईनी रुपये काढले, दादापाशी मोजून दिधले. जातीने जा आज्ञा पिले, तूच हे केले पाहिजे.
नामे गणेश दामोदर उपनाम जयांचे केळकर जन जानोनी ते वयस्कर दादाच सर्व संबोधिती हरिविनायक साठ्यांचे श्वशूर साईपदी प्रेम अनिवार ब्राह्मण ब्रह्म कर्मी आदर आचार विचार संपन्न करिता रात्र दिन निज गुरु सेवा धनीन पुरे जयांच्या जीवा तयास आज्ञेचा नवलावा नकळे वाटावा कैसेनी जयाची गात्रे अविकळ जया पूर्वाभ्यासाचे बळ तयाचे मन कधी न चंचळ बुद्धेई आचळ गुरुपदी धन धान्य वस्त्रार्पण हेची नवे दक्षिणादान गुरु आज्ञेचे अनुष्ठान गुरु संतोषन दक्षिणा काया वाचा मनादिकांची करी जो कुरवंडी सर्वांची अंती जो साधी गुरु कृपेची प्राप्ती तयाची निज श्रद्धा मग ती आज्ञावंधूनी शिरी कपडे करूनी आले सत्वरी निघाले जाऊ त्या गावावरी तव माघारी बोलाविले अरे ही खरेदी करावयास कोणास तरी पाठविनास म्हणाले जाण्या येण्याचा त्रास उगीन सायास करावे मग ती सागोती आणावयास दादानी पाठविले पांडुगड्यास इतक्यात बाग बावदती दादास पाहत्या समयास काय ते पांडू निघाला जावयास पाहुनी लागला तो रस्त्यास राहू दे म्हणती आजचा दिवस परतवितयास तयास माघारा असो पुढे ये एक्या काळी आली हंडी बनवण्याची उकळी चुलीवर डेग चढविली सागोती रिचविली ती येत तांदूळ धुवूने टाकली जीत तांदूळ धुवूने टाकिले तीत यथाप्रमाण पाणी घालीत लाकडे सारूनी खाली चुलीत बाबा ती फुंकीत बैसले गाव सगळा त्यांना अंकित कोणीही आनंदे बसता फुंकीत परी बाबांच्या आज्ञेविरहित चाले ना हिंमत कवनाची अन्नही रांधुनी आणावयास आज्ञाच करण्याचा अवकाश परमसोत्कंठ साईंचे दास साईच उदास येदर्थ उदास म्हणणे हेही न सार्थ स्वयंपाकी जया स्वार्थ तो इतरा ते कष्टविल किमर्थ अन्नदानार्थ परकिया निज निर्वाहा पोटा पुरता स्वये जो मागे माधुकरी निज निर्वाहा पोटा पुरी स्वये जो मागे माधुकरी हिंडे तदर्थ दारुदारी मागे भाकरीच तकोर तोच कराव या अन्नदान सोशील देव्हा कष्ट आपण तेव्हाच तया ते समाधान राहीना अवलंबून कोणावरी 100 पात्रांचा स्वयंपाक होईल युतके पीठ कणिक तांदूळ डाळ पाहुनी चोख आणि रोख बाबा स्वय सूप घेऊन हाती वाणी याचे दुकानी जे जाती व्यवहारी चोख असावे किती जन हे शिकती जयाचे नी
ऐसा हिशोबी आवहाली ती पैसा न तेथे जाऊ पैही न तेथे जाऊ देती. 5 मागता 10 देती दाम चुकविती हातो हात. स्वये कामाची मोठी हौस दुजियाने केले न चले त्यास. न धरीती कधी कुणाची आस परीन त्रास कवनाचा. हे एक तत्व बाबापाशी होते जागृत अहर्निशी. म्हणून या हंडीचे कार्यासी साह्यन कोणाशी मागत. हंडीच काय धुनीच्या लगत सर्पणाचे खोलीची भिंत. पूर्व भागाची 3 चतुर्थ स्वहस्त रचित बाबांची. महादुकरी कर्दमगारा बाबा थापी घेऊन निष्करा. रचित विटांच्या थरावर थरा भिंती उभारावयास. अनिक बाबा काय न करीती मस्जिद आपण स्वय सारविती. हाती कपनी लंगोट शिवती आसन ठेविती कवनाची. हंडीतूनी येतावर वाफा उसळत असता भयंकर. अस्तनी सारोनी बाबा निज कर घालूनी खालवर ढवळीत. पाहुनी तपेले खतखतलेले ढवळण्याचे योग्य झाले. नवल बाबा ऐशी या वेळे आघाद लिले दावीत. कोठे रक्त मासाचा हात कोठे तपेले प्रखर रखरखीत. परीन भाजल्याची खुन येत किंचित न भयभीत मुखचर्या. जो भक्तांची या पडता मस्तकी तात्काळ वारी त्रिताप समस्तकी. तयासी कैसे दुखवावे पावकी महतीन ठाऊकी काय तया. भिजली डाळ पाट्यावरी घालूनिया स्वये निवडिती. स्वये वरवंटा घेऊन वाटीती मुगवड्या बनविती हसते. मग त्या हंडीत हळूच सोडीती खाली न लागाव्या म्हणून घाटीती. तया होता हंडी उतरीती प्रसाद वाटीती सकळी काका म्हणतील श्रोते. साई बाबा तो यवन होते मग ऐसी या अधर्माचरणाते. जाहाले करविते कैसेनी. या शंकेची एकची उत्तर धर्म आणि अधर्म विचार. साई पासी हे साचार निरंतर जागत. हंडीतील शिजलेले अन्नपदार्थ घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ. ऐसा दुराग्रह यत किंचित साई न धरीत केव्हाही. परी तो प्रसाद व्हावा प्राप्त ऐसी या सदिच्छे जे प्रेरित. तयांची केवळ वासना पूर्वीत प्रपंच न करीत केव्हाही. शिवाय ठावी कोणास ज्ञाती मशिदी वसती यवन म्हणती. परितयांची अचरिती रीती पाहुनी जाती कळेना. भक्त जयास देव मानिती जयाची ते पदरजी लोळती. तयाची अवलोकिती काय जाती परमार्थ प्राप्ती धिक्क त्यांची. इहामुत्री जो बाण लावी रक्ती विवेक वैराग्य जयाची संपत्ती. काय तयाची पाहणे जाती परमार्थ प्राप्ती धिक्क त्यांची. धर्मातीत स्थिती जयाची शुद्ध आनंद वृत्ती. काय तयाची पाहणे जाती परमार्थ प्राप्ती धिक्क त्याची.
ऐसे हे बाबांचे चरित, मी तो गाई निज सुखार्थ, असेल कोणा श्रवणाची आर्त, पुरेल ही भावार्थ याचा, असो या कथेचे अनुसंधान, राहिले मागेच पहा परतून, बाबा दादास अनुलक्षून, वदती अवधान द्या तेथे, खारा पुलावा आहे केला, पाहिलास का कैसा झाला, दादानी उपचारात नावाजीला, हो चांगला म्हणूनी, दादा पुराणे भक्त वरिष्ठ, स्नान संध्या नियमनिष्ठ, पाहाती सदा शिष्ट, तयान हे इष्ट वाटले नाही कधी, दृष्टी देखिली नाही कधी जिव्हेचा खली, ऐसिया कैसा म्हणती चांगला, ऐसियास कैसा म्हणती चांगला, म्हणती दादाला तव बाबा, काढ की रे डिगीचे झाकण, पहा की आत हात घालून, मग स्वयेत याचा हस्त धरून, खुपसी ती आतून डिगीच्या, पुढे म्हणती हात काढ, पळा घे हा ताटात वाढ, सोवळ्याची नधीरी चाड, उगीच बाड मारू नको, संत म्हणतील शिष्यास बाट, कल्पनाच ही आधी आचाट, संत कृपेने भरले घनदाट, तयाची वाट त्या ठावी, खऱ्या प्रेमाची उठता लहरी, माता ही मुला घे चिमटा करी, मग ते बाळ आरोळी मारी, तवतीच धरी पोटाशी, भक्षार्थी जयाचे मन, तयाची वासना करती शमन, तेच करी जो मनाचे दमन, तयास अनुमोदन देसाई, ही आज्ञा पालन मीमांसा, जाई कधी ती युतकी कळसा, स्पर्शिले जेन आजन्म मासा, तयाचा भरवसा डळमळे, पाहू जाता वस्तू स्थिती, ऐसिया भक्ता कवनाही प्रती, कधी न बाबा स्वये प्रवर्तविती, उन्मार्गवर्ती व्हावया, असो सन 1910, तया वर्षी पूर्वी पहा, योग हंडीचा वरचेवर हा, बहुल्लास समन्वित, तेथून पुढे मुंबा शहरी, दासगणूंची आली फेरी, साई महात्म्य कीर्तन गजरी, कोंदिले अंतरी सकळांच्या, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.